इकडे काहीतरी स्पेशल शिजत इकडे. काय बनवते? पुरी. पुरी श्रीखंड की आमरस. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आत्ता वाजलेत सकाळचे 8. यस, सकाळचे 8 वाजलेत आणि आज आहे संडे. संडे म्हणजे सुट्टीचा, आरामाचा दिवस किंवा इकडे तिकडे जाण्याचा दिवस, फिरण्याचा दिवस, आपला ब्लॉगिंगचा दिवस. तर मित्रांनो, आत्ता निघालो आहे आपण सांडपाडा, म्हणजे तिथे सांडपाड्याला आपला मामाचा मुलगा राहतो, गार्गी आरव, आणि गावाला गेले आहेत ते. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, त्यामुळे घरात पूर्ण शांतता आहे. मी आणि बायकोच आहे. सो आता आपण चाललो आहे सांडपाड्याला आपल्या मामाच्या मुलाच्या घरी, कारण त्याला झाली आहे मुलगी आणि त्याला बघायला आम्ही गेलेलो नाही. म्हणजे गावालाच झालेली डिलेवरी, बारसा वगैरे झाला, पण आम्हाला जायला काय भेटलं नाही वेळ, त्याच्यामुळे आज चाललो आहे. आणि गरमी तर तुम्हाला माहीत आहे, कहर केला आहे. 42-43 असतो टेम्परेचर. सो त्याच्यामुळे पटापट लवकर जायचं आहे गरमीच्या अगोदर, नाही तर दुपारचं ऊन सहन होत नाही. सो तिथून मग आपल्याला परत भांडुपला जायचं. म्हणजे माझी जी 2 नंबर बहीण आहे माझ्या मागची, ती इथे बदलापूरला राहत होती, ती आता परत भांडुपला गेली. कारण माझा जो भाचा आहे तो CA करतो आहे, अपडाऊन करायला थोडा भारी पडत होता, म्हणून ते परत भांडुपला गेले. तर तिकडे पण जायचं आहे तिच्याकडे पण. आणि आजचा तुम्हाला आपला ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ पाहायला भेटणार आहे. आपण चाललो आहे आपल्या बाईकवरती बाय रोड. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपला तुम्हाला बदलापूर ते सांडपाडा, सांडपाडा ते भांडूप, भांडूप ते बदलापूर असा प्रवास पाहायला भेटणार आहे. तर बघूया आजच्या प्रवासामध्ये काय काय पाहायला भेटतं. चला, तर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मंडळी, आता निघाले, वाजलेत 8:15 आणि आपली जी बाईक होती ती बाईक आपली काल खराब झाली, कारण सेल्फ स्टार्ट लागत नाही आणि आपल्या बाईकला किक नाही, त्याच्यामुळे मग रात्री परत गेलो ताईकडे. मग ताईची ॲक्टिवा घेतली, कारण ताई पण आज गेली गावाला सकाळी. गावाला म्हणजे आता पंढरपूरला गेली, तिथून मग गावाला जाणार आहे. तर इकडे आपली बाईक उभी आहे तिकडे, ही आहे आपली हंक. आणि सेल्फ स्टार्ट लागत नाही, काय झालं काय माहीत नाही. बॅटरीचा इश्यू आहे की रिले केला आहे काय माहीत नाही. काल चेक केला, पण आता उद्या म्हणजे संध्याकाळी बघू. लवकर आलो तर गॅरेजमध्ये जाऊन, आहे तर परत एकदा चेक करू. आणि इकडे आपली ताईची ॲक्टिव्ह आहे, सो हिलाच घेऊन जायचं आता पटापट. आता उशीर झाला आहे थोडा. तर बोला गणपती बाप्पा मोरया. फटाफट निघूया आता, इथून जायचं आहे आपल्याला, पेट्रोल वगैरे भरायचं आहे. सो चला, आता याच्या पुढे बायको शूट करेल. दोघांनी पण हेल्मेट वेअर केलं आहे, याने पण हेल्मेट वेअर केलं आहे. मी आपला रोजचा हेल्मेट, ताईचा हेल्मेट आहे. सो चला निघूया आता. 8:15 वाजले बस. तर आज बायकोला लॉंग राईडवर घेऊन जाते, बोलत असते कायमची, नेत नाही कुठे फिरायला. पाहुण्याकडे जायचं ते पाहुण्याकडेच, मग तीच राईड. चला पकड आता, गणपती बाप्पा मोरया असा पकड. घेतला ना सगळा. आता इथे पेट्रोल भरून घेतो आपण. पेट्रोल भरायला थांबतो इथे, इंडियन ऑइल. मंडळी 8:45 वाजलेत आणि पोचलो आपण नेवाळीला.
वाईन आणला. आतमध्ये गेलाय तो पलंगड. आपला आपला कटाई नाका. इकडे बायको गेले स्वीट घ्यायला, म्हणजे आता खायला काहीतरी घेते. तर खायला वगैरे घेऊ आणि आता 9:15 वाजले. आता तर ऊन लागायला लागले कारण हीट भरपूर आहे. त्यामुळे मला पण लवकर जाऊया पोचलो. तिकडून पण जास्त वेळ थांबायचं नाही आपल्याला. फाटावरती झालं का? घेतला काय घेतला? कॅडबरी वितळली तुम्ही पर्यंत. मग काय घेतलं? दुसरं घेतलं. तिकडे गेल्यावर घेऊया. तर चला मंडळी, आता झालंय खायला वगैरे घेऊ. चल मग निघूया. लेट्स गो. अरे सारा रोडने आपल्याला जायचं. आता कट्टे नाक्यावरून लेफ्ट घेऊन डायरेक्ट आपला जो ठाण्यावाला रस्ता तो पकडून आपला सांडपाडा. हे घे पकड कॅमेरामॅन. मंडळी आता निघालोय. वाजले सरळ गेला की आपला नवीन एअरपोर्ट. ते करून आपल्याला आता लेफ्ट घ्यायचा आहे. APM सरळ बघा मुंबई विमानतळ. तर आपला APM सिद्धा रोड आहे. पुढे जाऊन आपल्याला राईट घ्यायचं आहे. मग डायरेक्ट मार्केट घ्यायचं. त्याच्यानंतर मग आपला सांडपाडा 20 जायचं पुढे. त्याला आय थिंक 17 मध्ये जायचं. आपला मुंबई पनवेल हायवे आला. आता इकडे लेफ्ट साईडला आपल्या इकडे पनवेलला जातो. हा सांडपाड्याचा ब्रिज आहे. यावरून जे आपल्या बाजूला येतात ते सांडपाड्याला खाली जातो. तर आपल्याला सरळ ब्रिज क्रॉस करून जायचं आहे. सेक्टर 17मध्ये आहे. ती सेक्टर 17च आहे ना. बघू तिकडे जाऊन फोन करायला लागेल कारण आपल्याला समजत नाही प्रत्येक वेळेला आपण चुकतो. तर आता पोचलो आहे. 9:30 वाजले. आपलं टार्गेट बरोबर 10 वाजता होतं. ते कम्प्लीट झालं. आता सिग्नल लागला आहे. सिग्नलला थांबतो. सिग्नल क्रॉस करून आपल्याला सरळ जायचं आहे.
बरोबर 9:45 झालेत आणि पोहोचलो आपण सांडपडा गावामध्ये. ते प्रत्येक टायमाला आपल्याला कन्फ्युजन होतं कुठे जायचं ते समजत नाही, कारण भरपूर बिल्डिंग आहे. सांडपडा गाव म्हणून आहे ते बोर्डला आलो. इथेच येतो दर टायमाला. 4 व्हीलर आणतो तेव्हा इकडेच लावतो, पण आता 2 व्हीलर थोडीफार जाते तिथे बिल्डिंग. मला बायको कॉल करून मी बोलवले त्याला बघू. आधी मला वाटतं इकडूनच जायचं की इकडून, कन्फ्युजन आहे लागला. सर्व्हिस सेंटर आहे ते, सर्व्हिस सेंटर. त्याच रस्त्याने सरळ येतं. अरे सांडपडा गावचा बोर्ड होता ना. अरे ते टँकर भरतात नाही का पाण्याचे, ते दत्त डेअरी वगैरे काय मला समजत नाही. त्यांनी सरळ जायचं तिकडे पुढून. हॅलो, हा सरळ जायचं का तिकडनं? कुठचा दत्त डेअरी? चालेल बघतो, नाही तर ये बाहेर. चालेल, दत्त डेअरी विचारायचं मागच्या टायमाला. बघायला पण येत. अरे काय जरा पुढे ये ना, आमका गल्दी समजत नाही तुमचे. येत म्हणजे काय येत राहिलो उभो काय? तू म्हणे आला कोण आहे? पोचलोय आपला भाव. रोजच्या गल्लीत राहता काय आमका माय समजत नाही. दर टायमा घेता जाऊ शकता. दोनदा येऊन गेलो. दोनदा काय 3-4 वेळा येलो. लक्षात राहत नाही, विसरता. गाडी काय नाही. तर चला पोचलोय बरोबर टायमिंगवरती, 15 मिनटं अगोदर. टार्गेट होता आमचा 10 वाजता. ही बिल्डिंग ही इकडे बघा, छोटे छोटे गल्ली आहेत. गल्ली गल्ली में शोर आहे. आंबे येले की नाही? पेटी हवी आहे एक. आंबे नाही म्हणजे आंब्याच्या व्यापारीने आंबे नाही म्हणतस. आम्ही 50 पेटी विकून झालं. छोटे छोटे वाटा, छोटे छोटे दिने म्हणता ना तो. हेल्मेट काढू, हेल्मेट. खुलजा सिम सिम. अरे हाय की नाही कोण? पाहुणे येले म्हणून दरवाजा लावून राहिले की कायमचेच बंद असतात असे. बरोबर ना, आम्ही आमचे उघडे असतात. 10 वाजले नाही तर एवढेच गरम आहे. चला आता थोडा वेळ आराम करू. जरा असावीच. कोण येता? कोण चिमणी? ही कोण अजून एक दोन चिमणी. दुसरी काय? चला यांका घेऊन जाणार आम्ही आता. आहे ना, घेऊन जाऊता ना. काय करते? ओळखीची दिसत कोण आत म्हणतं हे नवीन इलेली? कोण आहे ती नवीन? ए शाळा संपली. हा, व्हिडिओ भारी बनवत असतं टीचर तुझी. हा, भारी आहे तुझी स्कूल. तरी बहीण आहे, भाऊ ही बहीण. आणि एक गावाला आहे, आंबे विकता पुण्यात. ए हा वा, मागच्या टायमा गेला तो ह्योच कलर होतो. वा वा वा. मग हार तुरे नाही घातलंस ते? हार तुरे अरे
वजन आहे. स्वागत करू हार तुरे नाही घातलं. इकडे अरे अरे, रडली रडली. ये. अजून एक इकडे झोपली आहे. बाबा उठला. आवाजाने उठेल हे आता. उठली ती बघ उठली. चढ तिला चढ चल. ओळखीचं नाही ती. तो दे, तो दे. बरं आहे ना तुझा. ही छोटी आहे. किती महिने झाले? 4 महिने आज कंप्लीट. वा 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 4 महिने झाले. आजच काय खातं? काय खातं? पाहुण्यांसाठी कांदे पोहे पाहुणचार. का बघा आवडली गोष्ट. आहे तुला नाही लाड टाकू नको. हे बघ, हे बघ. या नाश्ता करायला. जोरातच लागली ती. मिरची टाकलंय वाटतं. मिरचीशिवाय बनवतात का? मिरची आहेत ना. मग तिकड लागला. सुरू आहे ना. हा पाहिजे. तिकड काय नाही म्हणजे अरे 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 तुला पाहिजे? पेरं चालू झालं इकडे बोल पेरं. रात्री पण तिकट खाल्लाय. मिरची बनवलं असं का? आता म्हणता. तुम्ही रडवलाय? ए, रडवी. तुम्ही रडवलाय? हं? ए, तिखट आणि मिरची बाळ ये जरा आता भूक लागली तुझी त्याला. तुमची तिखट आणि मिरची. मिरची नाही घेतली. भूक लागली वाटतं. आम्ही बिना तिखट. हो, याला. शांततेची राहिली तुमच्या घरी. तुझ्यावर म्हणून पाहिजे ना. शांततेची राहिली. गरम असताना हो गरम होय आवडतं ते का कोणा धर. चहा घेऊया आम्ही. अरे मी बारीक करून टाकला ना आणखी. तिखट नाही हा. नाही तिकट लागला खाल्या खाल्या. आधीचे बोंब झालेले. रात्री मिसळ खाल्ली ती पण तिकट होती. काय म्हणतो तुझं बनवलं होतं पहिली? मग पार्टी होती. मिरची घालून. पार्टी होती. बारकी पार्टी मी आता घरी बनवलं तिला. आम्ही नाही. बर्थडे पार्टी. तुला काम करतो? दुसरीकडे कामं करतो? झोले बनव. तू बघतोस फक्त. मी तिचं काम हो, करते. हो. जेवताना बघायचं नाही मोबाईल. इतकं हो. काय झालं? मध्ये बघते दादाला आणि दीदीला खालेला खायला खालेला दिलं. हे होत नाही. अंगाला लागत नाही बघ. मामी बघ जेवताना मोबाईल बघ. जेवताना मोबाईल बघत असते. म्हणून अशी आव. म्हणून बारीक आहे ती. म्हणून जेवताना मोबाईल बघतो आम्ही. बारीक राहतो. हो, पुढे हो, बघत हो. म्हणून जाड झालं. शांतता विचार करणं बरोबर. आमच्याकडे पण टाकतात जेवताना शांतता आहे का कार्य म्हणतो. ए, अगं घे. त्याला भूक लागली. तुम्ही नाश्ता करता तुम्ही त्याला. हिने कॅडबरी घेतला बरं तिथे. रडला. हो, हो, हो. हा, हा, हा. सोडूया. तिथं दीदी हिली बघ. दीदी हिली बघ. लागली की तुझ्या? नको. काय झाली? काय नाही त्याला कॉफी त्याच्यात कांदे पण नको. काय पण घ्यायचं तसं आता. हो, हो, आपण काय पण घेतो. धर. तेव्हा तुला काय देतात? गिफ्ट देतात तुला, गिफ्ट देतात. हे घे, हे घे. नको रडू, नको रडू. तर चला मंडळी वाजले जात 11. उन्हाच्या बद्दल जाऊया बाय आपल्या. बाय. चला, बाय. बाय नित्या बाय. याचं नाव काय? हिरवी. हिरवी. सगळ्यांना वर्ण केलं. आरवी. अनया. अनन्या. अनया. 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 बाय अनया. आणि बाय. ती रडते. वर रडता. ती माहिती करत होता खाली गेली. मारामारी करा.
बरं आहे का? WWF. चला तू चालते बाय. बाय बाय कर इथे आपण वाशी मार्केटला आलो. आपलं आंबा मार्केट वगैरे बघू शकतो. सगळे आंबे वगैरे आले तिकडे. आणि आपल्याला बॉक्स पाहिजे होते. जरा एक फेरी मारून येतो, बघू भेटतात का इकडे. हे सगळ्या इकडे आपल्या गाड्या येतात. MH07 सगळे आंब्याचे बॉक्स घेऊन येतात इकडे वाशी मार्केट. ते जाऊन येऊ पुढे. अजून एकाला विचारतो ना. तर हे असं आपला APMC मार्केट आहे. शकतो इकडे हापूस. हे बघा भेटले आपल्याला बॉक्स. इकडे दुसऱ्या गल्लीमध्ये होते. इकडे विचारला तर नाही म्हणून सांगितलं. इकडे दुकानच आहे बॉक्सचं, होलसेल रिटेल. आणि आपल्या गावापेक्षा महाग पडला बॉक्स, म्हणून हा प्रिंटेड आहे. आपल्याकडे असतो तो व्हाईट असतो आणि ब्राऊन कलरचा असतो. या थोडा प्रिंटिंग आहे म्हणून थोडा महाग पडला. तर बघू आता ऑर्डर घ्यायला सुरुवात करायची आहे. त्याच्यामुळे बॉक्स इकडूनच घेतले. इकडे बघा आहे का हापूस. आपला वाशी APMC मार्केट. हे बघा इकडे सगळ्या गाड्या आहेत त्या सकाळी सकाळी इकडे येतात आपल्या गावावरून वाशी मार्केटला. तर इकडे ॲपल पण आहेत, पाहू शकता. आता ऊन वाढलं आहे. 11:30 वाजले. 12-12:30 वाजतील आपल्याला भांडूपला पोहोचायला. आता कडक ऊन लागायला लागला आहे. बायकोला तिकडे गाडी एवढं थांबवली. चला फटाफट निघू. तर मंडळी वाजलेत 1:45 आणि पोचलो आता भांडुपला. आणि जबरदस्त ऊन आहे बाबा. हैराण व्हायला लागला. बाईकचा प्रवास नको. आपली AC बसने गेलो असतं तर वारा आला असतं तिकडे. छान पडायला तिकडून जा इकडे ट्रेनमध्ये. जाम गरमी आहे. त्याला आतमध्ये जाऊया. इकडे बिल्डिंग आहे आणि खूप सारी इकडे पार्किंग पण आहे. या बिल्डिंगमध्ये आहे. सध्या रेंटवरती आहे. त्यांचा रूम आहे तो स्वतःचा आहे तो वरती आहे तिकडे रामनगरला. जवळ स्टेशनला घेतले. त्याला आतमध्ये जाऊया, पाणी वगैरे पिऊया, नंतर बघूया. इकडे काहीतरी स्पेशल शिजत आहे इकडे. काय बनवते? पुरी. पुरी श्रीखंड की आमरस. पालक पनीर. बरं ते हे दिली काय? हळद. हळद आपला ब्रँड. सांगितलंय ना ब्रँड दिलेला ऑर्डर घेऊन हे आपला ब्रँड हळद, गावठी हळद. ऑर्डर कंपनीत किती भेट हळद प्युअर शुद्ध शुद्ध गावठी. तर इकडे जेवण बनते. इकडे अभ्यास करतोय. CA आमचा अभ्यास करतोय. काय करतोय? लाईव्ह चालू आहे. रेकॉर्डिंग क्लासचा. आता डायरेक्ट असं ऑनलाईनच होता. हा व्हिडिओ पाठवतात. फिजिकलवाले नाही घेतात ना, पहिल्यापासून रेकॉर्ड असतं, बघू शकतो. पहिले झालेले. तर इकडे जोरदार अभ्यास आहे चालू CAचा. इकडे भाऊजी आहेत, इस्त्री करतात.
मंडळी शिळपाट्याला पोचलो. इथे बघा ट्रॅफिक बघा. फुल पॅक झाला आहे ट्रॅफिक. आधीपासून सोडतच नाही. आणि पावसाचं वातावरण झालं म्हणून आम्ही फटाफट निघालो. तिकडनं काय ब्लॉग बनवला नाही. आता इकडे आल्यावर बनव. हाय मामा सोड. मामा मोबाईलमध्ये दंग आहे. अरे किती वेळ लागला ते. नो लेफ्ट टर्न, नो लेफ्ट टर्न. हे बघ किती वेळ झाला. पाच मिनिटं झाली. इकडेच थांबलं एका जागेवर. अरे सोडतो की नाही बोलतो थोडं. फायनली मंडळी आता वाजलेत 7:30 आणि आता आपण पोचलो घरी. कारण आपल्याला शिळपाट्याला खूप ट्रॅफिक भेटलं. त्याच्यानंतर पुढे आपला नेवाळी नाक्याला तर ऑलरेडी रोजच ट्रॅफिक असतो संध्याकाळच्या टायमाला. तर थोडा उशीर झाला निघायला भांडी भरून. कारण दुपारी जेवलो मस्तपैकी आणि थोडा वेळ आराम केला, झोपलो तर डोळा लागला. त्याच्यामुळे जाग आली डायरेक्ट 4:15 वाजता. त्याच्यानंतर 5 वाजता आम्ही निघालो. पावसाचं वातावरण झालेलं त्याच्यामुळे फटाफट निघालो. आणि थोडा पाऊस टिपटिपत होता. बोलतो वाटेत भेटतो की काय, पण नाही भेटला. पण पुढे ट्रॅफिक भेटलं तर त्याच्यामुळे उशीर झाला. थोडा मधीच आपलं काम होतं. आपलं बादल्यापूरला आम्ही बरोबर 7 वाजता पोचलो. त्याच्यानंतर थोडं सीट कवर लावायचं होतं गाडीला ताईच्या, तर ते सीट कवर पण लावून घेतलं हाताबरोबर. आणि आता पोचलो आहे. तर आता मस्तपैकी चहा वगैरे पिऊया, फ्रेश होऊया आणि जाऊया आपली गाडी घेऊन गॅरेजमध्ये. उद्या आपल्याला कामाला जायचं आहे. बघू नाही झाली तर मग आपली ताईचीच गाडी घेऊन जायची. सो बघू. मला वाटतं ते रिलेचा प्रॉब्लेम वगैरे असेल आणि थोडा ॲक्टिव्ह असल्यामुळे थोडा लॉंग रूटला त्रास होतो. म्हणजे थोडा आता पाठ वगैरे सुटायला लागली. टायर वगैरे छोटे असल्यामुळे, गाडी छोटी असल्यामुळे थोडे हे व्हायब्रेशन होतो. सो चला आता भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर.